तर आपल्याला 7 दिवसांमध्ये ग्लास स्किन मिळवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे पूर्ण 1 टोमॅटो, 1 लिंबू, 2 टिश्यू घेतलेले आहेत, कॉटन पॅड आहेत म्हणजे थोडंसं दूध पण घेतलेलं आहे, मुलतानी मिठी आहे आणि रोज वॉटर पण घेणार आहे त्यामध्ये मी ती तर हे डाबर गुलाबरीचं रोज वॉटरसुद्धा घेतलेलं आहे आणि इथे मी एकदम कडक पाणी करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला नंतर वाफ घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण फेस पॅक लावणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला वाफ घ्यायची आहे त्यासाठी. तर आता हा जो टोमॅटो आहे ना, हा मधून अर्धा कापून ह्यामधला मी सगळा गर काढून घेणार आहे ह्या बाउलमध्ये. तर मी दाखवते तुम्हाला. तर टोमॅटो असा मी अर्धा कापून घेतलेला आहे आणि ह्यामधला पूर्ण गर आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. गर काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. असा पूर्ण त्यामधला जो गर आहे ना, बियांसकट आपण काढून घ्यायचा. तर असा गर काढून घेतलाय मी. हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मोमे यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज मी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, एक होम रेमेडीज घेऊन आलेले आहे आणि आपल्या स्किनसाठी खूप बेस्ट आहे. तर आपण घरच्या घरी आपल्याला 7 दिवसांमध्ये ग्लास स्किन कशी मिळवता येईल याचाच हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला 7 दिवसांमध्ये ग्लास स्किन मिळवायची असेल तर आपण घरच्या घरी घरच्या गोष्टी वापरून सुद्धा आपण ग्लास स्किन मिळवू शकतो. यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे, काय काय मी घेतलेलं आहे आणि तेच साहित्य वापरून आपण आज ग्लास स्किन मिळवणार आहोत आणि 7 दिवसांमध्ये परफेक्ट आपली ग्लास स्किन होते. त्याच्यामुळे मग आणि कोणाला आवडत नाही आपल्याला ग्लास स्किन असलेली किंवा आपली स्किन एकदम अशी चमकदार असलेली. कारण ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा ज्या बिगिनर्स आहेत, मला बघणाऱ्या खूप साऱ्या हाऊसवाईफ आहेत आणि खूप साऱ्या म्हणजे वयस्कर बायका पण आहेत. तर त्यांनासुद्धा वाटतं की आपली जी स्किन आहे ना ती अजूनच छान कशी दिसेल, आपण अजून छान कसं दिसेल आणि सगळ्यांनाच वाटतं ना आपण छान दिसावं. यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी चेहरा पाण्याने फेसवॉश करून आलेले आहे. कोणतीही स्किन केअर घरच्या घरी किंवा आपण DIY करतो ना, तर त्यावेळेस आपण पहिला आपला चेहरा फेसवॉशने फ्रेश केलेला असावा, धुतलेला असावा, त्याच्यावरती कोणतीही धूळ डर्ट नसावी. आणि आता मी फेसवॉशने चेहरा धुवून आलेले आहे आणि आता लगेच आपण क्विकली व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण कोणताही मेकअप करायचा नाही. आता सगळ्यात अगोदर आपण आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करून घेणार आहोत आणि क्लिन्झिंग करून घेण्यासाठी मी इथं टोमॅटोचा पल्प काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि त्याच्यामध्ये मी ह्या लेमनचे 2-3 थेंब टाकणार आहे, जास्त नाही, फक्त 2-3 थेंब मी लेमनचे त्यामध्ये टाकून घेणार आहे. जर तुमच्या स्किनला लेमनचे म्हणजे लेमनमधलं ज्यूस जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल. काहींच्या स्किनला लेमन सूट होत नाही, काहींना सूट होतं. पण लिंबू खूप चांगला आहे आपल्या स्किनसाठी पण, आपल्या हेअरसाठी पण. कारण ज्यांच्या हेअरमध्ये जास्त कोंडा असतो, डॅन्ड्रफ म्हणतात त्याला, तर ते रिड्यूस करण्याचं कामसुद्धा लिंबू करत असतं. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे आणि ज्यांना सूट होतं त्यांनीच वापरा, सगळ्यांनीच वापरा असं माझं म्हणणं नाही आहे. तर ज्यांना सूट होतं त्यांनीच वापरा. तर आता मी हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे बोटांच्या मदतीनेच मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. तुम्ही एखाद्या कॉटनसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारचं कॉटन तुमच्याकडे असायला हवं किंवा मग तुमच्याकडे टिश्यू पेपर तुमच्याकडे कॉटन पॅड असतात ते असले तरीसुद्धा त्याने तुम्ही हे करू शकता, मसाज करू शकता स्किनची. तर मी आता बोटांच्या मदतीनेच मसाज करून घेणार आहे. तर खूप दिवस झालं DIY गोष्टींचा वापर मी केलेला आणि व्हिडिओसुद्धा बनवलेला. तर म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत एक DIY होम रेमेडीज होऊन जाऊ द्या आणि तुम्हाला पण, जेणेकरून त्याचा फायदा खूप होईल आणि तुमची स्किनसुद्धा छान दिसेल. तर मी आज केस धुतलेले आहेत, तर छोटे छोटे केससुद्धा असे वरती वरती येत आहेत. तर असं चालायचंच एवढं तेवढं. तर आपण आता मसाज करत करत छानपैकी स्किनमध्ये हे मुरवून घेणार आहोत. म्हणजेच काय, आपल्या स्किनची क्लिन्झिंग करून घेणार आहोत, एक प्रकारे छान अशी मसाज करून घेणार आहोत.
आणि मसाज करण्याच्या खूप साऱ्या टेक्निक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मसाज असतात. जर कोणाला फेस मसाज कसा करायचा ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. खरंच खूप इफेक्टिव्ह असतो, खूप छान असतो फेस मसाज. आपल्या फेसचं जे रक्ताभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या गतीने होतं आणि चेहरा ग्लो करायला सुद्धा लागतो. ह्याच्यामुळे खरं सांगते, जेव्हा आपण आपल्या फेसचं मसाज करू ना त्यावेळेस आपला चेहऱ्यावरचा ग्लो सुद्धा आणखीनच वाढतो. आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा भरपूर प्यायचं. तर आता थोडं थोडं ऊन वाढत चाललेलं आहे, तर उन्हाळा म्हटलं की कसं खूप सारे आपल्याला तहान पण लागते आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा आपण वाढवायचं. त्यामुळे स्किनमध्ये खरंच खूप आपल्या इफेक्ट होतो, म्हणजे खूप छान स्किन होते. आणि टोमॅटो तर तुम्हाला माहिती आहे, टोमॅटोचे खूप सारे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी. टोमॅटो ॲस्ट्रोजन्स म्हणून सुद्धा वापरला जातो, आपल्या स्किनसाठी चांगला असतो. आणि हे टोमॅटोच्या ज्यूसने तुम्ही मसाज करू शकता. तर आता मी जवळजवळ 4 ते 5 मिनिटं अशी छान मसाज करणार आहे. हवं तर तुम्ही 2 ते 3 मिनिटं केली तरी सुद्धा चालतं. मला इथे एक सांगायचं आहे, ज्या वयस्कर बायका आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे वांग असतात. तर असं तुम्ही जर स्किन केअर घरच्या घरी ठेवलं किंवा DIY गोष्टी जर वापरल्या ना स्किनसाठी, तुमची स्किन खरंच म्हणजे ग्लो तर करेलच, पण स्किनवर जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ना ते सुद्धा कमी व्हायला मदत होईल. तर छान प्रकारे असं मी मसाज करते आहे स्किनचं माझ्या. आणि मसाज खूप साऱ्या प्रकारे केली जाते. तर छान अशी मसाज करून झालेली आहे. आणि आता आपण चेहरा पाण्याने अजिबात सुद्धा धुवायचा नाही. डिरेक्टली आपण लगेच वाफ घेणार आहोत. पाणी पातेल्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि आता लगेच मी वाफ घेणार आहे. वाफ जवळजवळ आपल्याला 4 ते 5 मिनिटे घ्यायची आहे, कारण जेवढी वाफ आपण आपल्या चेहऱ्यासाठी घेऊ ना तेवढं चांगलं आहे. चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड, व्हाईट हेड सगळं रिमूव्ह होतं आणि चेहरा एकदम छान होतो. आणि चेहऱ्यावरची जी काही धूळ असेल ना ती सुद्धा सगळी निघायला मदत होते. थोडीफार इम्प्युरिटीज राहिलेली असेल ती सुद्धा निघायला मदत होते. तर चला आता आपण वाफ घेऊया. तर आता पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता रोज वॉटरचे 2-3 थेंब टाकणार आहे. त्यानंतर लगेच आपण वाफ घ्यायची. एक कॉटनचा टॉवेल घ्यायचा किंवा स्टोल वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल. आणि तुमच्याकडे वाफेचं मशीन असेल तर अगदीच बेस्ट. तर आता मी वाफ घेते. तर आता जवळजवळ 5 मिनिटे छान वाफ घेऊन झालेला आहे आणि कॉटन पॅडने आपण चेहरा आता रिमूव्ह करणार आहोत, कारण आपण मगाशी क्लिन्झिंग केलेलं होतं आणि आता वाफसुद्धा घेतलेले आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचं जे काही डर्ट असेल, इम्प्युरिटीज असेल ना ती सगळी रिमूव्ह करणं गरजेचं असतं. आणि खूप छान वाटतं असं वाफ घेतलं ना. सगळी चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ना ती सगळी निघायला मदत होते आणि चेहरा एकदम आपला क्लीन अँड क्लिअर होतो. या छोट्या छोट्या गोष्टी जर घरच्या घरी केल्या ना, घरच्या घरी DIY गोष्टी, तर खूप फायदेशीर आहे आपल्या चेहऱ्यासाठी. मी सतत करत राहते कारण मला आवडतं हे सगळं करायला आणि छान वाटतं. तर आता तुम्ही पाहू शकताय किती
हे कॉटन पॅड खराब झालेलं आहे, किती घाण आलेली आहे ह्याच्यावरती, किती डर्ट आलेले आहे. तर आता वाफ घेऊन झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण नाकावरचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड कसे काढायचे हे पण मी तुम्हाला सांगते. तुमच्याजवळ जर नोज टूल्स असेल ना, जे ब्लॅक हेड व्हाईट हेड काढू आपण ते त्याने सुद्धा काढू शकतात. पण मला ती जरा मेथड आहे ना हे वाटते, त्रासदायक वाटते. कारण ना ते खूप दुखलं जाते, इकडचा एरिया आपला जरा सेन्सिटिव्ह असतो, त्याच्यामुळे ना खूप दुखलं जातं ते काढताना. तर त्यासाठी एक छान उपाय आहे आज माझ्याकडे. तर नोज स्ट्रिप्स आपण वापरू शकतो नाकावरचे जे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आहे ते काढण्यासाठी. आज मी नोज स्ट्रिप्सच यूज करणार आहे. तर ते कशा करायच्या ते पण मी तुम्हाला दाखवते. तर नाकावरचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड काढण्यासाठी मी तर डॉक्टर रशेल्सच्या नोज पोअर क्लिन्झिंग स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत आणि खरंच ह्या खूप फायदेशीर आहेत. मी खूप वर्षापासून हे वापरते, जवळजवळ मला वाटते मी 2-2.5 वर्ष झाले ह्या नोज स्ट्रिप्स वापरत आहे आणि खूप छान इफेक्ट होतो. आपलं नाक एकदम आहे ना असं तुळतुळीत होतं, नाकावरची सगळी डेड स्किन किंवा ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून जातात. आणि आता हे वापरायचं कसं हे पण सांगते तुम्हाला आणि ह्या नोज स्ट्रिप्सचा फायदा काय आहे ते पण सांगते. जे आपल्या नाकावरती किंवा मग आपला इथला चीनचा एरिया जो असतो किंवा जास्त आपल्याला घाम येत असतो ना, तर ते ऑइल जे आपलं सीबम सिक्रेट होत असतं आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या स्किनवरती, ते ऑइल जे सोडतं ना, तर ते ऑइल बॅलन्स करण्याचं कामसुद्धा हे नोज स्ट्रिप्स करत असतं. त्याच्यामुळे नोज स्ट्रिप्स वापरल्यामुळं डेड स्किन निघून जाते आणि ऑइल पण आपलं बॅलन्स होतं आणि छान प्रकारे जे ऑइल सिक्रेशन होत असतं ना, ते सगळं बॅलन्स करण्याचं काम करतं आणि एकदम डीप क्लिन्झिंग करण्याचं काम हे नोज स्ट्रिप्स करतात. तर आता ह्या नोज स्ट्रिप्स लावायच्या कशा ते पण मी दाखवते. पहिलं तर मी ह्या फोडून घेते. त्यानंतर आपण आपलं नाक पाण्याने असं ओलं करून घ्यायचं, चांगलं ओलं करून घ्यायचं, नाही तर उगाच असं बोट लावल्यासारखं करतात. तर नोज स्ट्रिप्स चिकटणार नाही आणि तुमचे ब्लॅक हेड व्हाईट हेड निघणार नाहीत. तर मी छान प्रकारे असं नोज माझं पाण्याने वेट करून घेतलेलं आहे, ओलं करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये नोज स्ट्रिप्स काढते. हे अशा प्रकारची नोज स्ट्रिप्स असते. तर आता आपण ही काढून घेऊया. मी काढून घेतलेले आहे आणि ही वरची बाजू आपण इथं खालच्या साईडनं लावायची आहे. तर आपण हे उलटं करूया आणि आता मी हे नाकावरती लावून घेते. खूप छान प्रकारे ना ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आहे ना रिमूव्ह होतात आणि खूप छान आपलं नाक एकदम तुळतुळीत दिसतं. आणि खरं सांगू का, आजकाल आहे ना कॉलेज गोईंग मुलींना सुद्धा खूप त्रास होतो ब्लॅक हेड व्हाईट हेडचा. तर तुम्ही अशा प्रकारे जर वापर केला ना नोज टूल्सचा किंवा ह्या नोज स्ट्रिप्सचा, तर तुमच्या नाकावरचे ब्लॅक हेड व्हाईट हेड सुद्धा निघायला मदत होईल आणि जी काही डेड स्किन आहे ना ती पण सगळी निघून जाईल आणि तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही. तुमचा चेहरा नाक एकदम छान असं तुळतुळीत दिसेल आणि एकदम ग्लास स्किन दिसेल. तुम्ही जर असं सगळं व्यवस्थित मी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही जर केलं तर तुमचा चेहराही छान दिसू शकतो आणि नाकही तुमचं छान दिसू शकतं. यासाठी नोज स्ट्रिप्स मी माझ्या नाकावरती जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे आणि 15 मिनिटानंतर आपण ती रिमूव्ह करून काढणार आहोत. काहीही त्रास होत नाही. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर हे हे जे मी टोमॅटोचा पल्प वापरला ना स्किनसाठी क्लिन्झिंगसाठी, तर तो रोज 7 दिवस जर तुम्ही हे क्लिन्झिंग केलं ना, तर तुमचा चेहरा एकदम ग्लास स्किनसारखा दिसेल आणि एकदम चमकदार दिसेल. आणि कोणाला नको हवी असते, म्हणजे कोणाला नको असते ना अशी ग्लास स्किन. सगळ्यांना हवी असते ग्लास स्किन आणि सगळ्यांना वाटतं की मी सुंदर दिसावं, छान दिसावं. आणि आपण असं दुसऱ्या बायकांकडे किंवा दुसऱ्या मुलींकडे बघितलं की आपण कसं म्हणतो की माझी स्किन का अशी नाही आहे, मी का हिच्यासारखी दिसत नाही, हिची स्किन किती छान आहे, काहीच हिच्या चेहऱ्यावरती प्रॉब्लेम नाही आहे, पिंपल्स नाही आहे, ॲक्ने नाही आहे, काहीच त्रास नाही आहे आणि मलाच का त्रास आहे. तर हाच त्रास दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी ह्या गोष्टी जर केल्या ना, तर का नाही तुमची स्किन पण छान दिसणार, छान दिसते. मी तर ह्या गोष्टी करते. मी पार्लरला अजिबात जात नाही. मी खरं सांगते, मी 100% मी खरं सांगते. मी पार्लरला फक्त कधीतरी गेले तर आयब्रोज करायला जाते, नाहीतर नाही. आयब्रोजसुद्धा मी घरी करते. ज्या वेळेस मी तुम्हाला आयब्रोज दाखवलेले आहेत ना, तर ते आयब्रोजचे जे घरीच मी म्हणजे घरीच आयब्रो करत असते. त्याच्यामुळे बाहेरसुद्धा मला जाण्याचा काही प्रश्नच पडत नाही. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्किनची काळजी घेतली तर आपली स्किन पण छान राहते. तर आता हे 15 मिनिटं असंच ठेवूया आणि त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती मी तुम्हाला आता दाखवते. तर पुढच्या स्टेप्ससाठी मी इथं घेतलेली आहे मुलतानी माती आणि मुलतानी माती इथं मी पूर्ण 1 चमचा घेतलेली आहे आणि ह्या मुलतानी मातीमध्ये हा फेस पॅक बनवायचा आहे आपल्याला. ही तिसरी गोष्ट आहे जी आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहोत ग्लास स्किनसाठी. पहिली गोष्ट आपण टोमॅटो पल्प अप्लाय केला, त्यानंतर दुसरी गोष्ट आपण वाफ घेतली, त्यानंतर तिसरी गोष्ट आपण नोज स्ट्रिप्स लावली. नोज स्ट्रिप्सचं इतकं काय नसतं पण लावली आणि त्याच्यानंतर
आपण मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी फेस पॅक म्हणून वापरणार आहोत. तुमच्याकडे मुलतानी माती नसेल ना, काहीही मैत्रिणींनो टेन्शन घेऊ नका. लगेच माझ्याकडे मुलतानी माती नाही आहे आणि मग मी कसं करू आणि मी आता कसं फेस पॅक बनवू आणि मी कसं लावू, आता माझ्याकडे नाही आहे. आणि जर नसेल ना, काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरामध्ये बेसन पीठ असतं, तुमच्या घरामध्ये हळद असते, तुमच्या घरामध्ये दूध असतं, साई असते, तर तुम्ही हे सगळं मिक्स करून तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता. किंवा मग हे जरी नसेल ना तुमच्या घरामध्ये, मसूर डाळ तर असतेच ना प्रत्येकीच्या घरामध्ये, तर मसूर डाळीचा आपण फेस पॅक बनवू शकतो. तर खूप छान होतो मसूर डाळीचा फेस पॅक. आणि मसूर डाळीचा फेस पॅक लावल्यामुळे काय काय फायदे होतात ना, हे तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, कारण खरंच खूप फायदे आहेत मसूर डाळीचे. आपल्या चेहऱ्यासाठी लावले तर बेसनाचे सुद्धा खूप फायदे आहेत. बेसनाने तर किती छान स्किन होते. तर जर तुम्हाला बेसनाचे फायदे किंवा बेसन आपल्या स्किनवर लावल्यावर काय फायदा होतो याचा जर व्हिडिओ हवा असेल ना, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. आणि मी नाकावर लावले, जरा विचित्र दिसत असेल, ॲडजस्ट करून घ्या. चांगलं दिसायचं म्हटलं की थोड्याफार गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. तर आता मी फेस पॅक बनवून घेते. फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचा मी मुलतानी माती घेतलेली आहे. त्यामध्ये मी रोज वॉटर पण ॲड करणार आहे. रोज वॉटर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आणि दूधसुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आपण फेस पॅक बनवूया. तर इथं मुलतानी मातीमध्ये मी दूध टाकून घेणार आहे. आपल्याला हवं तेवढं आपण दूध टाकून घ्यायचं. लागेल तसं नंतर फेस पॅक कसं घट्ट घट्ट होत जातो, त्याच्यामुळे आपण लागेल तसंच घ्यायचं. आणि रोज वॉटरचे 2-3 थेंब घेतलेले आहेत. आणि हे सगळं आता मी मिक्स करणार आहे बोटाच्या मदतीने. तुम्ही ब्रशच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता आणि ते चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. काही हरकत नाही. तुम्हाला जसं तुम्हाला म्हणजे जमतं तसं तुम्ही करू शकता. तर मी बोटाच्या मदतीनेच, आणि मला हेच इझी पडतं. आणि का पडतं हे पण सांगते. ब्रश घेतला ना की ब्रश घ्या, तो धुवा व्यवस्थित आणि नंतर मग सुकवा, मग ठेवून द्या. एवढे उद्योग, एवढा टाईम नसतो ना आपल्या गृहिणींना, आणि कामं पण भरपूर असतात. त्याच्यामुळे इतकासा वेळ नसतो आपल्याकडे. त्यामुळे आपला हातच आपण वापरायचा कोणत्याही गोष्टीसाठी. कारण ना, जेवढं मला वाटतं मेकअपसुद्धा ना आपण जेवढा बोटांनी वगैरे करू ना आणि हाताने मेकअप करू ना, तेवढा मेकअपचा बेससुद्धा छान बसला जातो. मेकअप पण छान होतं असं मला तरी वाटतं ब्रशपेक्षा. मी खूप वेळा हातानेच मेकअप केलेला आहे ब्रशपेक्षा. मला तेच इझी पडतं. तर इथं छान फेस पॅक पण तयार करून झालेला आहे. आणि 10 ते 15 मिनिटं थांबायचं आहे. आता 5 मिनिटं झालेले आहेत ऑलरेडी. 10 मिनिट अजून थांबायचं आहे. नाकावरती नोज स्ट्रिप्स लावलेले आहे मी. तर आता 10 मिनिट झाल्यानंतर भेटूया आपण परत. तर आता 10 मिनिटं ऑलमोस्ट झालेले आहेत. आणि आता आपण नाकावरचे नोज स्ट्रिप्स काढून घेऊया. काही जास्त त्रास होत नाही, हलकासा त्रास होतो फक्त, नाही होत. आणि एकदम पटकन जर आपण काढून घेतली ना तर खूप छान प्रकारे ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह होतात. हळूहळू नाही काढायची, फास्टमध्ये काढून घ्यायची. तर आता मी फास्टमध्ये काढून घेते. मी आहे ना हे सतत 8 दिवसाला करत राहते. म्हणजे हे DIY गोष्टी किंवा मग हे नोज स्ट्रिप्स लावणं, फेस पॅक लावणं हे करत राहते. त्यामुळे चेहऱ्यावरती इतकी जास्त डर्ट नसते आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड पण नसतात. पण थोडेफार जे होते ते आलेले आहे त्याच्यावरती. आणि कॅमेऱ्यामध्ये आता हे दिसणार नाही तुम्हाला, पण असं खूप व्हाईट हेड दिसत आहेत. ब्लॅक हेड बिलकुल नाही आहेत माझ्या नाकावरती. व्हाईट हेड थोडेसे प्रमाणात होते, ते रिमूव्ह करून टाकलेले आहेत. आणि आता आपण पुन्हा असं पाण्याने नाक असं ओलं करून पुसून घ्यायचं. तर आता आपण, तुम्ही पाहू शकता नाक लगेच तुळतुळीत आणि छान दिसतं आपलं. तर आता मी हा फेस पॅक लावून घेणार आहे पटकन लगेच. तर अशा प्रकारे हा फेस पॅक झालेला आहे. आणि स्मेल तर खूप छान येतो. तुम्हाला जर तुमच्या स्किनवरती जास्त जसा मुलायमपणा आणि एकदम सॉफ्ट स्किन हवी असेल ना, तर तुम्ही दुधावरची साईसुद्धा वापरू शकता. कारण अजून थोडी थोडी थंडी आहे, थंडी काही गेलेली नाही आहे. स्किन आपली अजूनच फाटते त्यासाठी. तर आता फेस पॅक मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती मी असं लावून घेते. डोळ्यांच्या साईडचा एरिया थोडासा आपण अवॉइड करायचा, तिथे लावायचं नाही, कारण इरिटेशन होण्याची शक्यता असते म्हणून. कारण खूप जणींची सेन्सिटिव्ह स्किन असते, काहींना जमत नाही. त्यासाठी तुम्ही असं
डोळ्यांच्या जवळ लावू नका, फक्त बाजूबाजूनेच लावून घ्या. तर मी आता पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक लावून घेते. आणि फेस पॅक लावल्यानंतर अजिबात सुद्धा बोलायचं नाही. 5 मिनिटे फेस पॅक असंच आपल्या चेहऱ्यावरती सुकेपर्यंत, जास्त सुकवायचं नाही, फक्त सेमी ड्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपण तो पाण्याने वॉश करून टाकायचा. तर आता मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. ह्या फेस पॅकमुळे काय होतं ना, की ज्यांची स्किन अशी ढिली झालेली आहे किंवा लूज झालेली आहे, लूज पडलेली आहे, तर ती टाईट होण्यासाठी सुद्धा मदत होते, ब्राईट होण्यासाठी सुद्धा मदत होते, त्वचेवरती एक उजळपणा येतो आणि स्किन छान दिसते आपली. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा फेस पॅक वापरू शकता. आणि केमिकलयुक्त गोष्टी वापरण्यापेक्षा हे अशा गोष्टी जर आपण घरगुती वापरल्या तर आपल्या स्किनला फायदाच होणार आहे. त्यामुळे ज्या फायद्याच्या गोष्टी असतात त्याच गोष्टी मी दाखवत असते, ज्या मला सूट होतात, मला चांगल्या वाटतात. एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर त्या मी तुम्हाला दाखवत नाही, मी सिरियसली खरं सांगते. तर असा फेस पॅक मी लावून घेतला आहे. आणि फेस पॅक लावल्यानंतर अजिबात सुद्धा आपण बोलायचं नाही. आणि ज्या एजेड बायका आहेत ना, किंवा ज्या 40 ते 45 किंवा 50 मधल्या ज्या बायका आहेत ना, तर त्यांनी तर नक्की हा फेस पॅक यूज करा घरच्या घरी. त्यांच्या स्किनसाठी तर खरंच खूप बेस्ट आहे आणि खरंच खूप छान स्किन होईल तुमची. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी खरं सांगते, खरंच सजेशन देते तुम्हाला, खूप छान होते स्किन. तर असं लावून घेतलेलं आहे आणि आता आपण 5 मिनिटे असंच थांबणार आहोत आणि 5 मिनिटांनी पुन्हा चेहरा वॉश केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर मी चेहरा छान पाण्याने वॉश केलेला आहे आणि आता आपण कॉटन पॅडने चेहरा आपण पुसून घेऊया. जास्त पण घासाघीस करायची नाही. आपण कोणताही फेस पॅक लावल्यानंतर असं कॉटन पॅडनेच पुसून घ्यायचं, म्हणजे जे काही थोडंफार फेस पॅकचे जे काही कण राहिलेले असतील ते सगळे निघून जातील आणि आपला चेहरा एकदम क्लीन अँड क्लिअर होईल. चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची घाण राहणार नाही आणि चेहरा आपला छान दिसणार आहे. तर फेस पॅक लावून झालेला आहे आणि कसं वाटतंय चेहरा, आपले लिप्स सुद्धा छान असे पुसून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकताय कॉटन पॅडवरती सगळ्या येलोइश कलर दिसतोय, कारण उजेडामुळे इतकं जास्त दिसत नाही, पण असं जर बघितलं ना खूप येलोइशपणा आलाय. कारण आहे ना, आपण फेस पॅक लावलेला होता त्याच्यामुळे. आता सगळं रिमूव्ह केलेलं आहे, चेहरा छान क्लीन अँड क्लिअर झालेला आहे. फेस पॅक लावण्याची सगळी प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे. 3 to 4 स्टेपमध्ये ग्लास स्किन कशी मिळवायची 7 दिवसांमध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्ही कंटिन्यू हे 7 दिवस जर केलं, काही नाही, अर्धा तास फक्त टाईम लागतो. आणि फक्त एवढंच की फेस पॅक सुकण्यासाठी आणि जे नोज स्ट्रिप्स लावली ना आपण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो, एक्स्ट्राचे 10 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे तेवढं तर आपण वेट करू शकतो ना आपल्या स्किनसाठी. चांगलं दिसायचं असल्यावरती आपण एवढं तर करू शकतो. तर अशा प्रकारे छान अशी स्किन दिसते आहे आणि 7 दिवस जर तुम्ही असं केलं ना तर अशी छान स्किन चमकायला लागेल. पहिल्याच प्रयत्नांमध्ये स्किन किती छान दिसते. तर अशी स्किन जर तुम्हाला मिळवायची असेल तर 7 दिवस तुम्ही नियमित हे फेस पॅक लावा आणि छान ग्लास स्किन मिळवा. तर आता आपण फेस पॅक लावून झाल्यानंतर आपण लगेच मॉइश्चरायझर लावणार आहोत, कारण कोणताही फेस पॅक लावल्यानंतर चेहरा आपला ड्राय पडतो आणि आपल्या चेहऱ्याला आपल्याला ड्राय पडू द्यायचं नाही. त्यासाठी मी इथं निवियाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि खरं सांगू का, हे मॉइश्चरायझर मी पहिल्यांदा वापरते आहे. ह्याच्या अगोदर मी कधी हे आणलं नव्हतं आणि मी यूज नव्हतं केलं, त्यामुळे इतकं जास्त त्याचं माहिती नव्हतं. पण मी आणलं नाही, ह्याचा स्मेलही खूप सुंदर आहे. ह्याची कन्सिस्टन्सी थिक असली तरी पण आहे ना व्हाईट कास्ट सोडत नाही आणि खूप छान प्रकारे स्किनमध्ये ना ॲब्झॉर्ब होतं. मला तर खूप आवडलं हे मॉइश्चरायझर, खूप छान आहे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपली स्किन छान राहते आणि स्किनवर कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे त्रास होत नाही. पिंपल्स, ॲक्ने, आपलं स्किन केअर जर छान असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहतो. तर छान असं मॉइश्चरायझर मी लावून घेतलेलं आहे.
आणि त्यानंतर आता आपण सनस्क्रीन लावणार आहोत. सनस्क्रीनसाठी इथं मी घेतलेले आहे डर्माकोची सनस्क्रीन आणि ही SPF 15 आहे, PA++++ आहे, 1% हॅल्युरॉनिक सनस्क्रीन ॲक्वाजेल आहे आणि हे विटॅमिन ई पण आहे ह्याच्यामध्ये आणि एकदम फ्रेग्रन्स फ्री आहे. ज्यांना जास्त फ्रेग्रन्सचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी हे सनस्क्रीन खूप बेस्ट आहे आणि सगळ्या सनस्क्रीनपेक्षा मला हे सनस्क्रीन फार आवडले आणि सगळ्या ऑल स्किन टाईप सुटेबल पण आहे आणि लगेच आहे ना हे ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये आणि खूप छान फॉर्म्युला आहे. तर आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुद्धा हे वाचवण्याचं काम करत असतं, जसं की UVA UVB हे असे ब्ल्यू लाईट जे अल्ट्राव्हायोलेट किरण असतात ना त्यांच्यापासून आणि खूप छान आहे हे. तर आता हे सनस्क्रीन मी लावून घेणार आहे स्किनवरती. तर आता मला परीला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये. तर सनस्क्रीन आपण किती घ्यायचं आपल्या स्किनसाठी हे पण मी तुम्हाला सांगते. हे जे आपली 2 बोट आहे ही अर्ध्यापर्यंत सनस्क्रीन लागलं पाहिजे एवढे आपण सनस्क्रीन घेणार आहोत. तर इतकी आपल्याला सनस्क्रीन घ्यायची आणि ती आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची, कारण आपल्याला आता उन्हामध्ये जायचं आहे आणि उन्हामध्ये गेल्यानंतर आता आपण छान स्किन केअर एक प्रकारची म्हणायचं केलेले आहे आणि छान फेस पॅक लावून झालेला आहे ग्लास स्किन मिळवण्यासाठी. तर छान सनस्क्रीन लावून घेतलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. खूप साऱ्या मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही, लाईक करत नाही. तुमचा एक लाईक, तुम्ही कमेंट नाही केले तरी चालेल पण खूप सारे लाईक्स करा, खूप साऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.